श्रोते हो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेली प्रिय गोडुलीस ही पत्रमालिका सादर करीत आहोत. आता आपण ऐकूयात या पत्रमालिकेतील हे 19वे पत्र. प्रिय गोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद. परवा एकदा चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मी गेले होते. पहिली 3 चित्रे जी बक्षीस पात्र होती ती टेबलवर ठेवली होती. सहज म्हणून चित्र हातात घेतली. तिन्ही चित्र उत्तम होती. बक्षीस समारंभ सुरू झाला. सर्वांची भाषणं झाली. एक विद्यार्थ्यांना बोलावून सन्मानपत्र बक्षीस देण्यात आली. पहिल्या नंबरचे बक्षीस घेणाऱ्या डिसोझा फ्रान्सिस विद्यार्थिनीचे नाव पुकारण्यात आले. एक गोड मुलगी उठून उभी राहिली. अत्यंत आत्मविश्वासाने ती पुढे आली, पण चेहऱ्यावर मात्र निराशा होती. तिच्या हातात बक्षीस देऊन पाठ थोपटण्यास मीही सज्ज होते. टाळ्यांचा कडकडाट झाला. अचानक ती मुसमुसून रडू लागली. तिचे वडील धावत पुढे आले आणि तिला घेऊन जागेवर गेले. कार्यक्रम संपला तरी ती मुलगी व वडील तिथे बसून होते. वडील मुलीच्या पाठीवर हात फिरवित होते. मधूनच तिला समजावून सांगत होते. मला काहीच समजेना. मी तिच्या जवळ गेले. तिचे चित्र हातात घेतले आणि तिचे कौतुक केलं. आशीर्वादासाठी डोक्यावर हात ठेवले व चित्राकडे पाहून सहजच विचारलं, बेटा, तुझं चित्र खूपच छान आहे व त्यात बिकॉज आय वॉज मदर ही ओळ लिहिलेली आहे. या ओळीचा काय बरं अर्थ? ती जास्तच रडायला लागली. वडिलांनी तिला जवळ घेतलं व ते म्हणाले की मॅडम, मी तुम्हाला नंतर येऊन भेटतो. नंतर घरी येऊन त्यांनी सांगितलेली कहाणी ऐकून मीही सुन्न झाले. तिच्या रडण्याचं कारण उमगलं. तिच्या छोट्या बहिणीला जन्मजात मोठा इन्फेक्टिशियस आजार झाला होता. त्या तानुल्या ताईला जन्म झाल्याबरोबर वेगळं ठेवण्यात आलं होतं. तिच्या जवळ जायचे असेल तर मास्क लावून जावे लागायचे. मग ती आई असली तरीही ते बाळ हळूहळू मोठं झालं, रांगू लागलं, बोलू लागलं. एक दिवस तिने विचारलं की आई, सगळ्या आई आपल्या बाळाची पप्पी घेतात, मग तू का नाही माझी पप्पी घेत? बाळाची ती आर्त विनवणी ऐकून आईने मास्क फेकून दिला व बाळाची पप्पी घेतली. पण आईलाही तो आजार झाला. ती अंथरुणावर पडली. डॉक्टर रागावले व म्हणाले, का तुम्ही तिची पप्पी घेतली? तुम्हाला धोक्याची सूचना दिली होती ना? तेव्हा आई म्हणाली, बिकॉज आय वॉज मदर. सध्या आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तुझीच सौ आई.